घ्यायचा आहे। आजच्या या भव्य दिव्य अशा भगवा चषक कबड्डी स्पर्धेमध्ये विशेष अतिथी आहेत आणि याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भरत शेठ गोगावले, महाराष्ट्र राज्य फल उत्पादन मंत्री, तसेच प्रमोद शेठ घोसाळकर, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख, तसेच मान्य श्री विकास शेठ गोगावले, रायगड जिल्हा परिषद सदस्य, मान्य श्री सामकांत भोकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य, तसेच मान्य श्री अनिल नवगणे साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख, तसेच मान्य श्री नरेश दिवेकर, युवा सेना तालुका प्रमुख, तसेच मान्य श्रीमती श्वेता भाटकर, शिवसेना चला यजमान संघ तालुका आपला प्रतिस्पर्धी संघ मैदानाकडे हजर झालेला आहे। आपण लवकरात लवकर मैदानाकडे यायचं आहे। प्रभाकर मयेकर कुठे असतील तर कृपया त्यांनी व्यासपीठेवर यायचं आहे। प्रभाकर मयेकर कुठे असतील तर त्यांनी मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे। अच्छा, या सामन्याचे सत्कार मूर्ती वडोली गावचे उद्योगपती अनिकेत कांबळे हे व्यासपीठावर आलेले आहेत, तर त्यांनी व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। अच्छा, या सामन्याचे सत्कार मूर्ती मान्य श्री सुकुमारभाई तोंडलेकर, पंचायत समिती सदस्य, तसेच मान्य श्री शंकर मयेकर, आदर्श ग्रामसेवक, मान्य श्री राकेश परकर, माजी खेळाडू, मान्य श्री पिंट्याबाई वेश्वीकर, तसेच मान्य श्री समीर पाटील, माजी खेळाडू, तसेच मान्य श्रीमती डॉक्टर श्रद्धा मच्छिंद्र पाटील, तसेच मान्य श्री भूषण परकर, माजी खेळाडू, चिंचमाता क्रीडा मंडळ, तसेच सत्कार मूर्ती आहेत मान्य श्री अमित तोंडलेकर, माजी खेळाडू, तसेच मान्य श्री ॲडव्होकेट अतुलजी चौगले, नगरसेवक श्रीवर्धन, तसेच मान्य श्री शरद पाटील, माजी खेळाडू, ओम चिंचबा देवी क्रीडा मंडळ, तसेच मान्य कुमार आदित्य प्रकाश शिगवण, आट्यापाट्या राष्ट्रीय खेळाडू, तसेच जयवंत कांबळे, मान्य माजी खेळाडू, जितेंद्र पाटील यांनी कृपया स्टेजवर यायचे, आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे। दोन्ही संघ मैदानात दाखल झालेले आहेत। पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे। पहिल्या फेरीचा शेवटचा सामना शीतलादेवी बोरली पंचतन विरुद्ध डोंगरी शिवरदेव वडवली। चुकीची दुरुस्ती मान्य श्री ॲडव्होकेट अतुलजी चौगले, नगराध्यक्ष श्रीवर्धन, सत्कार मूर्ती आहेत, तसेच मान्य कुमारी अनुष्का राजेंद्र पैर, आट्यापाट्या राष्ट्रीय खेळाडू यांचा सर्वांचा इथे सत्कार होणार आहे। पंचांनी लवकरच सामन्याला सुरुवात करायचं आहे। दोन्ही संघाचे पाठीराखे आहेत, त्यांना विनंती असेल की आपला संघ नायक फक्त पाठीमागे बसणार आहे। जे राखीव खेळाडू आहेत त्यांनी
ग्राउंडच्या उजव्या कोपऱ्यामध्ये बसायचं आहे. लाईनमधनं विनंती असेल की आपण मैदानातील जे काही खेळाडू आहेत एक्स्ट्रा त्यांना एक साईडला बसवायचं आहे. शिवजयंतीचं औचित्य साधून भगवा चषक श्री शीतलारू क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषक पहिल्या फेरीचा शेवटचा सामना या आता होणाऱ्या सामन्यामध्ये राज मापरोकर याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. एका चढाईमध्ये बोनस प्लस 2 पॉइंट जर त्याने मारले तर अजय दिलीप रातोडकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. तसेच खुशखबर करण शेठ कोठारी यांनी जर एका चढाईत 1 पॉइंट मारला तर त्यांना सुहास मुकादम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. श्री प्रथमेश नागती वडवली शिवसेना शिंदेगड प्रमुख यांचं शाखा प्रमुख शिवसेना शिंदेगड वडवली यांची बसण्याची व्यवस्था मंडळाने केलेली आहे. तरी कृपया आमच्या विनंतीला मान देऊन आपण स्टेजवर यायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करत आहोत. पहिली चढाईवर वैभव कदम शीतलारू क्रीडा मंडळाचा एक जुना जाणता खेळाडू वैभव कदम 3 नंबरची जर्सी परिधान केलेला वैभव कदम छान सुंदर उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आणि त्यांची पकड आणि पहिल्याच चढाईत ते बाद झालेले आहेत. त्यांना प्रत्युत्तर डोंगरी शिवर्धे वडवली या संघाचा 4 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू छान सुंदर उजव्या कोपऱ्यात हलकीशी चढाई आणि आपल्या तंबूत सुखरूप दाखल. त्यांना प्रत्युत्तर विराज परकर यांच्याकडून करण शेठ यांना पुन्हा एक बक्षिसांची खैरात इथे सुरू आहे. करण शेठ यांनी बोनस प्लस पॉइंट मारला तर विराज परकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. करण शेठ काहीतरी करा, 500 रुपयाचा प्रश्न आहे आणि मंडळाला देखील पॉइंटची गरज आहे. छान सुंदर 9 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात पुन्हा उजव्या कोपऱ्यात हलकीशी चढाई बोनस मारण्याचा प्रयत्न पण त्यांना काही यश नाही आणि ते आपल्या तंबूत सुखरूप दाखल. त्यांना प्रत्युत्तर शीतलारू क्रीडा मंडळाचा सुंदर आणि पुन्हा एकदा वैभव कदम 5 खेळाडूच्या रणक्षेत्रांमध्ये
डोंगरी शिवर्दे वडवली संघाचा खेळाडू पुन्हा आपल्या तंबूत सुखरूप दाखल. त्यांना प्रत्युत्तर यश. राहुल शीतलादेवी क्रीडा मंडळाचा राहुल यांनी जर 2 खेळाडू बाद केले तर अजय दिलीप रातोडकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. अजय दिलीप रातोडकर मला वाटतं आज पैशाची बॅग घेऊनच आलेले आहेत. यांना प्रत्युत्तर 9 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. छान सुंदर उजव्या कोपऱ्यात हलकीशी चढाई. लातेने गडी मारण्याचा प्रयत्न. आणि पुन्हा आपल्या तंबूत सुखरूप दाखल. यांना प्रत्युत्तर वैभव कदम. भरपूर असा अनुभव असलेला खेळाडू वैभव कदम गेली कित्येक वर्ष शीतलादेवी क्रीडा मंडळासाठी आपलं योगदान देत आहे. आणि एक गडी त्याने बाद केलेला आहे. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा 9 नंबरची जर्सी परिधान केलेला 3rd रेडसाठी आलेला आहे. उजव्या कोपऱ्यात हलकीशी चढाई आणि बोनस मारण्याचा प्रयत्न होता परंतु त्यांची पकड झालेली आहे. एकदा वैभव 3 खेळाडूंच्या रणक्षेत्रामध्ये सावध उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करताना वैभव कदम. आणि वैभव कदम बाद झालेले आहेत. अटी शर्तीच्या प्रयत्नांना कुठेतरी शिवरदेव डोंगरी शिवदेव वडवली येथील खेळाडूंनी आणि राज महाप्रभूकर चढाईसाठी गेलेले आहेत. अजय दिलीप रातोडकर यांच्याकडून 2 पॉइंट आणले तर त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. राज महाप्रभूकर काहीतरी करा. आज पुन्हा आपल्या तंबूत सुखरूप दाखल. त्यांना प्रत्युत्तर 7 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. लातेने गडी मारण्याचा प्रयत्न. छान सुंदर आणि टाइम आउट घेतलेला आहे शीतलादेवी मंडळाने. शिवजयंतीचं औचित्य साधून भव्य दिव्य अशा भगवा चषक श्री शीतलादेवी क्रीडा मंडळ यांनी आयोजित केलेला आहे. आणि हे सामने आपणाला यूट्यूब लाईव्ह देखील बघता येतील. जय गणेश स्पोर्ट्स क्लब यांच्या मार्फत यूट्यूब लाईव्ह आपल्याला बघता येईल. याची देखील प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. रुपेश व्यासकर, काय वाटतं तुम्हाला आता हल्ली यूट्यूब लाईव्ह चालू झालेलं आहे? पहिले जे सामने असायचे आपण लहान असताना खचाखच हा आपला जो क्रीडांगण आहे तो भरलेला असायचा आणि यूट्यूब लाईव्हमुळे किती याच्यावर फरक पडला आहे, काय वाटतं तुम्हाला? आता जर आपण पाहिलं तर आताचा जो काय जमाना आहे तो एकदम लेटेस्ट न्यू टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. त्या न्यू टेक्नॉलॉजीमुळे आपण ज्याप्रमाणे पूर्वी खरोखर जुनी ओळख आठवण म्हटलं काढायची तर असं आहे की आपण पहिले पडद्यावरचे पिक्चर बघायला खूप गर्दी व्हायची, खूप गर्दी असायची. कारण पडद्यावर पिक्चर कुठं लागायचं म्हटलं तर खूप गर्दी व्हायची आणि त्या ठिकाणी भरमसाठ आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळायचे. पण आत्ताच्या या टेक्नॉलॉजीमुळे की सर्वस्वी ज्या काही गोष्टी आहेत, नवीन पिक्चर असतील किंवा ज्या काही कार्यक्रम असतील ते टेलिव्हिजनच्या मार्फत घरोघरी घर बसल्या बघायला मिळतात. त्याच्यामुळं यूट्यूबच्या या थेट प्रक्षेपणमुळं आपल्याला घरोघरी कबड्ड्या पाहायला मिळतात. त्याच्यामुळे इथे येणारा जो काही प्रेक्षक वर्ग आहे तो सुद्धा कमी झालेला पाहायला मिळतोय.
नक्कीच. आणि याचा दुसरा फायदा देखील आहे. आपल्या गावातील जे नवतरुण युवा वर्ग आहे, जे मुंबई किंवा आणखीन बाहेर कुठे गाव सोडून कामाला आहेत, त्यांना देखील आपल्या या गावातील सामने यूट्यूब लाईव्हमुळे पाहता येतात. आणि हा एक एक चांगला फायदा या यूट्यूब लाईव्हचा आपल्या सगळ्यांना मिळतोय. आणि वैभव कदम पाहूया काय करतात अटीतटीच्या शर्तीमध्ये, 2 खेळाडूंच्या रणक्षेत्रामध्ये. वैभव कदम पाहूया. आणि आणि वैभव कदम यांना अजून काही यश आलेलं नाही, काय करतात पाहूया. आणि वैभव कदम बाद. आणि वैभव कदम याची पकडून बाद. आपल्या प्राणांची आहुती देता देता वाचलेले आहेत. यानंतर लगेचच होणारा क्वार्टर फायनलचा पहिला सामना ओम साई बोरली वर्सेस बालसेवा बोरली, या दोन्ही संघांनी हा सामना सप्ताह आपला संघ गणेशासह हजर करायचा आहे. एकदा राहुल. आमच्या शीतलादेवी मंडळाचे जुने जाणते खेळाडू अरुण येवलेकर यांचे सुपुत्र श्री परशुराम चाळके याच्याकडून आमच्या मंडळाला 151 रुपयाची देणगी मिळाली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे. मंडळ त्यांचा सेकंड आहे. ऑफिशियल टाइम घ्या. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पाण्याची व्यवस्था करा कृपया, खेळाडूंना पाणी द्या. आणि आमच्या बोरली पंचायतांचे व्यापारी मंडळाचे माननीय श्री सिद्धेश भाई पाटुगले यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. तरी आमच्या मंडळाने आपल्यासाठी एक विनंती करते की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सिद्धेशजी पाटुगले. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. सामना संपाला शेवटची 5 मिनिटे. शीतलादेवी बोरली 8 गुण आणि डोंगरी शिवरदेव 5 गुण, 3 गुणांची नाममात्र आघाडी शीतलादेवी बोरली या संघाकडे आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. माननीय श्री वसंतजी अप्पा भाटकर हे प्रेक्षकांमध्ये आहेत, तरी व्यासपीठावर येऊन त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. आणि आमच्या सुंदर लातेने गडी मारण्याचा प्रयत्न, परंतु त्यांची पकड आणि त्या पकडीत ते बाद. आणि आमच्या मंडळाचे जुने जाणते खेळाडू अमरजी इंगले आणि अमर तोंडलेकर दोन्ही सुद्धा अमर आहेत. तर त्यांनी मैदानामध्ये यायचं आहे आणि व्यासपीठाकडे यायचं आहे की आपली खरोखर कमी आहे, तर त्यांनी व्यासपीठावर येऊन आम्हाला सहकार्य करायचं आहे. अमरजी इंगले आणि अमर तोंडलेकर आमच्या शीतलादेवी मंडळाचे जुने जाणते खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत. आणि चढ्यासाठी जात आहे तो राज मयेकर. शीतलादेवी बोरली या संघाचा हा नवोदित खेळाडू राज मयेकर. आपल्याकडे अनुभवाची शिदोरी भले का कमी असो ना, पण ते पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न राज मयेकर करतायत. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. आणि रिकामे असते आपल्या तंबूत सुकृत दाखल, त्याला प्रत्युत्तर करतोय 5 नंबरचे जर्सी प्रदान करून जो डोंगरी शिवरते वडवली या संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू. आणि 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 किरण माळी याने उत्कृष्ट अशी डिफेंडिंग केलेली आहे आणि गुण मिळते तो किरण माळी या संघासाठी, शीतलादेवी बोरलीसाठी. आणि पुन्हा एकदा चढाईसाठी गेलेला आहे तो राजमयकर. तसेच विकासजी चांदोरकर हे सुद्धा प्रेक्षकांमध्ये आहेत, तर त्यांनी व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि खरोखर राज मयेकर यांनी आपल्या अनुभवाची शिदोरी खोललेली आहे. त्यांनी 2 गुण प्राप्त करून आपल्या संघाचा साठा वाढवलेला आहे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. किरण माळी
चढाईसाठी गेलेला आहे तो राजमयकर. धीम्या गतीने खेळ खेळत आपला संघ काहीशा गुणांनी आघाडीवर आहे याची जाणीव ठेवून राजमयकर. स्वप्नील केळसकर, आपण प्रेक्षकांमध्ये आहेत तरी आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आमच्या मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. विजयनगरचे किरण माळे याने एक चढाई करावी अशी विनंती विजयनगरचे आणि सुपर टॅकल 2 गुण मिळत आहेत ते डोंगरी शिवर्धे वडवली या संघाला. राजमयकर याची पकड आणि त्या पकडीमध्ये बाद त्याला प्रत्युत्तर करतोय तो डोंगरी शिवर्धे वडवली या संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू. लातेने घडी टिपण्याच्या प्रयत्नामध्ये दोनच गुण नसणार आहे आणि किरण माळे याने त्याची पकड केलेली आहे त्या पकडीमध्ये बाद. हा प्रसाद हल्लुलकर ओफा गोटू पुन्हा एकदा मला असं वाटतं तिन्हीच्या तिन्ही आणि प्रसाद हळदूरकर यांची पकड झाली त्या पकडीमध्ये बाद. 2 गुण सुपर टॅकल भेटलेला आहे. दहा आणि चढाईसाठी गेलेला आहे तो ज्याच्याकडे अनुभवाची शिदोरी खूपशी साठवून ठेवलेली आहे असा करण शाह आमच्या शीतलादेवी मंडळाचा जुना जाणता खेळाडू. आणि मला असं वाटतं सामना संपलेला आहे. या सामन्यामध्ये चला शीतलादेवी बोरली हा संघ विजय झालेला आहे तसेच पराजित संघाचे सुद्धा हार्दिक स्वागत. चला क्वार्टर फायनलचा होणारा पहिला सामना बालसेवा बोरली वर्सेस ओम साई बोरली पंचतन. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित मैदानाकडे हजर व्हायचं आहे. डोंगरी शिवर्धे वडवली या संघाचा प्रतिनिधी व्यासपीठाकडे यायचा आहे.